नमस्कार, मी प्रवीण आहेरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, 8 नोव्हेंबरची महत्त्वाची अपडेट आहे. 8 नोव्हेंबरची महत्त्वाची अपडेट आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात. फक्त 10 दिवस बाकी. बघा, फक्त महिलांना आता 10 दिवस बाकी आहेत. 10 दिवस कशासाठी बाकी आहेत ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. महत्त्वाची माहिती आहे. लाडक्या बहिणींनो, जे पैसे तुम्हाला मिळतात तर त्या पैशांच्या संदर्भात महत्त्वाची माहिती आहे. फक्त 10 दिवस तुम्हाला राहिलेले. तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं आहे. कुठलं काम आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. म्हणून व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नाही तर तुमचं ते काम चुकेल आणि तुम्हाला पैसे येणार नाहीत. त्याच्यामुळे सर्वांनी जे काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. ते एक महत्त्वाचं काम तुम्हाला करायचंच आहे. त्याच्यासोबतच बघा, ऑक्टोबर प्लस नोव्हेंबरच्या हप्त्याच्या संदर्भात महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो, लाडक्या बहिणींनो, पटापट व्हिडिओ लाईक करून टाका. पटापट लाईक करून टाका बरं. सर्वांनी एक लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे. बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या मैत्रिणी असतील, तुमचे जे काही नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. कारण अतिशय महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. म्हणूनच सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. थोडक्यात काय तर आज रोजी आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर मग लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज रोजी आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो आहोत. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत 18 नोव्हेंबरपर्यंत ई-KYC करणे अनिवार्य आहे. 18 नोव्हेंबरपर्यंत लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ई-KYC करणे अनिवार्य आहे. त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती सर्वांना माहिती आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला पुढे बघा 2.5 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांनाच यापुढे 1500 रुपयांचा लाभ मिळणार आहे. ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांना असंही मिळत नाही आणि नियमांप्रमाणे मिळतच नाही. त्याच्यानंतर बघा, आचारसंहिता सुरू असतानाही पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे. लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाची माहिती बघा, आचारसंहिता सुरू असतानाही पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होणार असल्याची माहिती ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आता ही जी काही न्यूज आहे ती महत्त्वाची आहे. काय महत्त्वाची माहिती आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला समजणार आहे. म्हणून सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. 1500 रुपयांचा विषय आहे, खूप महत्त्वाचा विषय आहे. म्हणून सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर मग लगेच पुढची माहिती आपण ह्या ठिकाणी सविस्तररित्या जाणून घेऊया. पुढे बघा, बोगस लाभार्थी शोधण्यासाठी ई-KYC प्रक्रियेद्वारे पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे. ज्या काही बोगस लाभार्थी असतील त्यांच्यासाठी या ठिकाणी पडताळणी पण सुरू आहे. महाराष्ट्र लाडकी बहीण योजना ई-KYC लास्ट डेट 18 नोव्हेंबर 2025 अपडेट. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यातील महिलांना राज्य सरकारकडून ई-KYC जे आहे ती या ठिकाणी अनिवार्य करण्यात आलेली आहे. 18 नोव्हेंबरपर्यंत ई-KYC पूर्ण करावीच लागणार आहे. बघा, ई-KYC डेडलाईन फॉर लाडकी बहीण योजना 18 नोव्हेंबर. 18 नोव्हेंबरपर्यंत ई-KYC सर्वांना पूर्ण करावीच लागणार आहे. म्हणजेच काय, जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं 10 दिवस कशासाठी राहिलेले, आज जर आपण पाहिलं तर 8 नोव्हेंबर आहे. 8 नोव्हेंबर आज आहे, म्हणजेच 10 दिवस फक्त राहिलेले आहेत. बरोबर आहे. आता बघा, 10 दिवसच राहिलेले आहेत. 10 दिवस कशासाठी राहिलेले आहेत, तर ई-KYC करण्यासाठी फक्त 10 दिवसच राहिलेले आहेत. आणि या 10 दिवसांमध्ये तुम्हाला ई-KYC जी ती पूर्ण करावीच लागणार आहे. जर ई-KYC तुम्ही केली नाही तर तुमचे पैसे बंद. लाडक्या बहिणींनो, प्रवीण आहेरे एकमेव असा चॅनल आहे ज्याच्यावर तुम्हाला तुमची महत्त्वाची माहिती पाहायला मिळते. ही माहिती तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ खूप कमी महिला पाहत आहेत, त्याच्यामध्ये नुकसान तुमचंच आहे. कारण बघा, पैसे तुमचे बंद झाले की मग तुम्ही नंतर त्या ठिकाणी कमेंट्स करून सांगाल, दादा आमचे पैसे बंद झाले, दादा आम्हाला पैसे येत नाहीत, सर आम्हाला पैसे येत नाहीत, काहीतरी करा. मी त्यामध्ये काहीही करू शकत नाही. तुम्हाला ज्यावेळेस जे काही करायचं आहे ते तुम्हाला अगोदरच सांगतोय. अजूनही डेट आहे, त्याच्या अगोदरच तुम्हाला सगळं काही समजून सांगतोय. जर तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता. सगळ्या कमेंट्स मी तुमच्या वाचत असतो आणि त्या प्रश्नांची उत्तरं पण तुम्हाला मिळत असतात. 18 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला ई-KYC करावीच लागणार आहे. जर तुम्ही केली नाही तर तुमचे पैसे बंद होतील.
आता पुढे बघा, या प्रक्रियेनंतर राज्यातील अनेक महिलांच्या खात्यात पैसे येणं बंद होणार आहे. बघा, मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जर तुम्ही KYC केली नाही तर तुमचे पैसे बंद होतील. कारण KYC नंतर 2.5 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणींनाच यापुढे लाभ मिळणार असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे. त्यामुळे ज्यांचं उत्पन्न हे जास्त आहे त्यांचा लाभ बंद होणार आहे. राज्यात सध्या आचारसंहिता सुरू आहेत, यामध्ये खात्यावर लाभ येणार का, असा सवाल अनेकांच्या मनात असेल. बघा, अनेक महिलांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की सध्या आचारसंहिता सुरू आहे, तर यामध्ये खात्यावर पैसे येणार आहेत का, असा सवाल अनेक महिलांच्या मनामध्ये असेल. याचंही उत्तर समोर आलेलं आहे. उत्तर काय बघा, लाडकी बहीण योजना इन्कम लिमिट 2.5 लाख व्हेरिफिकेशन अपडेट. आता बघा, याचं उत्तर काय, राज्यातील लाडक्या बहिणींना 18 नोव्हेंबरपर्यंत KYC जी ती करावीच लागणार आहे, अन्यथा त्यांचा लाभ बंद होणार आहे. 10 दिवस तुमच्याकडे आहेत. 8 तारखेला मी तुम्हाला हा व्हिडिओ देतोय. त्याचं कारण महत्त्वाचं म्हणजे एवढंच आहे की तुमचे पैसे बंद झाले नाही पाहिजे. त्याच्यामध्ये जर तुम्हाला तुमचे पैसे बंद करायचे असतील तर तुम्ही KYC बिनधास्त करू नका, ठीक आहे. कारण मी तुम्हाला अपडेट द्यायचं काम करत असतो. सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळावे हाच माझा हेतू असतो आणि म्हणूनच तुम्हाला 10 दिवस अगोदर सांगितलेले आहे. आजची 8 तारीख आहे, 18 तारखेला तुम्हाला शेवटची मुदत आहे, लवकरच सांगितलेलं आहे, ठीक आहे. आता बघा, KYC जे तुम्हाला करावीच लागणार आहे, अन्यथा त्यांचा लाभ बंद होणार आहे. ज्या लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांचा लाभ बंद होणार आहे. ज्या महिलांनी KYC पूर्ण केली त्यांच्या खात्यावर मंगळवारपासून ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तो त्या ठिकाणी जमा होत आहे. तर आचारसंहितांमध्येही लाडकींच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. त्याचं कारणही समोर आलेलं आहे. बघा, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की आचारसंहितेमध्येही पैसे तुम्हाला येतील असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. म्हणून बहुतेक महिलांना हा प्रश्न होता, आचारसंहिता लागू झालेली आहे म्हणजे आम्हाला आता पैसे येणार नाहीत. ते पण तुम्हाला या ठिकाणी पुढच्या महिन्यामध्ये कळेलच. जर पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला पैसे आलेत तर समजून जाईल की आचारसंहितेमध्येही पैसे येऊ शकतात, आणि जर पुढच्या महिन्यात पैसे आले नाहीत तर आपल्याला कळणार आहे की आचारसंहिता लागू असल्यामुळे पैसे येणार नाही आहेत, ठीक आहे. आता त्याचं कारणही समोर आलं आहे. बघा, ही योजना पूर्वीचीच असून लाभार्थीही निश्चित झालेले आहेत, त्यामुळे लाभासाठी आचारसंहिता लागू असणार नाही असे एका अधिकाऱ्याने सांगितले. बघा, स्वतः एका अधिकाऱ्याने अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे. या माहितीची कुठल्याही पद्धतीचे पुष्टीकरण जे आहे ते मी ह्या ठिकाणी करत नाही आहे, परंतु अशा पद्धतीने माहिती जी त्या अधिकाऱ्यांनी सांगितलेली आहे. पण त्या ठिकाणी आपल्याला पुढच्या महिन्यामध्येच कळणार आहे जर पैसे आले तर. कारण बघा, या ठिकाणी ही जी काही योजना आहे ती आपल्या सर्वांना माहिती आहे, मागच्या वर्षीपासून सुरू झाली आहे, म्हणजे 2024मध्ये सुरू झाली आहे. परंतु आचारसंहितेच्या कालावधीमध्ये पैसे देणं नाही देणं त्या ठिकाणी आचारसंहितेच्या नियमात बसतं किंवा नाही बसतं ते आपल्याला त्या ठिकाणी पुढच्या महिन्यातच समजणार आहे. विल लाडकी बहीण पेमेंट कंटिन्यू ड्युरिंग इलेक्शन कोड इन महाराष्ट्र, ठीक आहे. आता पुढे बघा, आता KYCतून उत्पन्नाच्या निकषांनुसार अपात्र लाभार्थी शोधून त्यांचाही लाभ बंद केला जाणार आहे. बघा, KYC तुमची झाली म्हणजे त्याच्यामधनं काय होणार आहे, तुमचं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नाच्या निकषांच्या नुसार अपात्र लाभार्थी महिला शोधल्या जातील आणि त्यांचा लाभ बंद होणार आहे, बरोबर आहे. आता त्याच्यानंतर त्यामुळे ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांचा आर्थिक लाभ बंद होणारच आहे. बोगस लाभार्थी शोधण्यासाठी सरकारकडून KYC करण्यात येत आहे. याच्यामध्ये भरपूर महिला भगिनी म्हणजे ज्या बोगस लाभार्थी असतील तेही यामधून कमी होतील, म्हणजे आकडा जो आहे तो हा या ठिकाणी योजनेचा कमी होईल, बरोबर आहे. आणि याचा फायदा काय होऊ शकतो की नवीन महिलांना त्या ठिकाणी संधी दिली जाऊ शकते. नवीन जे काही अर्ज करण्याची संधी ती त्या ठिकाणी मिळू शकते. ती जर संधी मिळाली तर ती तुम्हाला आपल्या चॅनलवर कळणारच आहे. पुढे बघा, प्रत्येक वर्षी KYC करण्यात येणार आहे. KYC नंतर पडताळणी केली जाईल आणि अपात्र महिलांना योजनेतून वगळण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत फक्त 92 लाख महिलांनीच KYC पूर्ण केलेली आहे. उर्वरित महिलांना फक्त 12 दिवसात KYC पूर्ण करावी लागेल. बघा, आता ह्या ठिकाणी 8 तारीख आज आहे, मी तुम्हाला 10 दिवस सांगितले. बघा, 10 दिवस अगोदर सांगितलेले. जर तुम्ही KYC केली तरच तुम्हाला पैसे याच्या पुढे येतील. जर तुम्ही KYC केली नाही तर लाडक्या बहिणींनो पैसे पण तुम्हाला येणार नाही आहेत, ठीक आहे. मी बघा तुम्हाला वारंवार ओरडून सांगतोय, व्हिडिओ महिला भगिनी पाहत नाहीत, शेअर करत नाहीत. त्याचं कारण तुम्हीच आहात. तुम्ही जर व्हिडिओ शेअर केला, महिला भगिनींना पाठवला, लाईक केलं तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत जाईल आणि कदाचित तुमचा एक लाईक हा महिला भगिनींचे पैसे वाचवू शकतो, ठीक आहे. तर संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.